नमस्कार. कनक न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. नागपूरमध्ये 12वीच्या परीक्षेतील 2 पेपर फुटली. बहुजन समाजाच्या उच्च शिक्षणावर नवीन शैक्षणिक धोरणामुळे गदा. सुखदेव थोरात. सर्वोच्च न्यायालयाच्या तडक्यानंतरही ट्रॅम्प टेरिफ 15%वर. बातम्या बघत राहा कनक न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल आमसिंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देशविदेशातील स्थानिक आणि शैक्षणिक इतर बातम्या, स्थानिक बातम्या, नियमित ताज्या बातम्या बघत राहा कनक न्यूज चॅनलवर. तर बघूया आता आजच्या ताज्या बातम्या सविस्तरपणे. प्रशासनाने परीक्षा म्हणजे केवळ खेळखंडोबा मारून बसलेले आहे. कोणतीही परीक्षा असो, 10वी असो, 12वी असो, स्पर्धा परीक्षा असो की एंट्रन्स एक्झाम असो, सर्व परीक्षेमध्ये काही ना काही घोळ किंवा पेपर फुटिंग अशा प्रकारचे प्रकार सध्या तरी प्रत्येक परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. यामुळे प्रशासनाचे हे दुर्लक्ष, सर्व परीक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गरीब गोदाय विद्यार्थी मात्र मन लावून अभ्यास करतात, परंतु प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करून पेपर फुटीचे प्रकरणं सध्या वाढायला लागलेली आहे आणि 10वी आणि 12वीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेली 12वीच्या परीक्षेदरम्यान नागपुरातील रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे पेपर फुटल्याचे स्पष्ट झालेले आहे. नागपूरच्या सिव्हिल लाईन्समधील सेंट उर्वस गर्ल्स हायस्कूल या केंद्रावर बुधवारी 12वीच्या रसायनशास्त्राचा पेपर होता. पेपर दरम्यान एक विद्यार्थिनी वारंवार लघुशंकेसाठी जात होती. यामुळे त्या खोलीमध्ये असणाऱ्या पर्यवेक्षकाला त्या मुलीवर संशय आला आणि त्याने त्या मुलीची चौकशी केली असता मोबाईलचा पासवर्ड टाकल्यावर व्हॉट्सअपवर रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका नसून प्रश्नपत्रिकासोबत उत्तरंसुद्धा दिलेली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर विद्यार्थिनीच्या मोबाईलची पाहणी केली असता त्यात भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकासोबत उत्तरपत्रिकासुद्धा आढळून आली. परीक्षा सुरू होण्याच्या अर्ध्या तासापूर्वी ही व्हॉट्सअपवर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका येत असल्याचे आढळून आले. 12वीच्या परीक्षेमध्ये बीडमध्ये कॉपी प्रकरण पुढे आले. त्यात कारवाई करण्यात आली तर छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा चौकशीचे आदेश देण्यात आले. एका ठिकाणी 24 लोकांना निलंबित करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर कॉपी सत्यता तपासणी येत आहे, त्यानंतर निश्चित कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आले. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कुर्ला येथे तर 10वीची परीक्षा चक्क मंडपात घेण्यात आली. अशा प्रकारची प्रशासनाने या परीक्षांची खेळखंडोबा मांडल्याचे दिसून येत आहे. या नागपूर पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये शिकवणी वर्ग आता रडारवर असून यात शिकवणी वर्गातील शिक्षक अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांचे टेरिफ हे आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्याचा भंग करणारे असल्याचे नमूद करीत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ते रद्दबातल ठरवले. न्यायालयाच्या निर्णयानंतर काही तासातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 150 दिवसांसाठी सर्व आयातीवर 10% तात्पुरतं आयात शुल्क लावल्याचे घोषणापत्र प्रस्तुत केले. तर शनिवारी त्यात आणखी 5% वाढ करीत टेरिफ 15%वर नेण्याचा निर्णय जाहीर केला. नवे टॅरिफ तात्काळ लागू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या अमेरिकेविरुद्ध निर्णयाचा सखोल तपशीलवार अभ्यास केल्यानंतर टेरिफमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता जगभरातील देशावर 15% टेरिफ तात्काळ भरावे लागू होईल. येत्या काही महिन्यात आपले प्रशासन नवे आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य टेरिफ निश्चित करेल. अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी
प्रक्रिया पूर्ण होईल असेही डोनाल्ड ट्रम्प यावेळी शनिवारच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी घोषणा केली. तर अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय देयक संतुलनातील मूलभूत अडचणी दूर करणे आणि अमेरिकेची कामगार, शेतकरी व उत्पादकांच्या हिताचे संरक्षण करणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचेही व्हाईट हाऊसने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या अमेरिकाविरोधी निर्णयाला सखोल तपशीलवार अभ्यास केल्यानंतर टेरिफमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्याचे ट्रम्प यांनी नव्या शैक्षणिक धोरणामुळे बहुजन समाजाच्या उच्च शिक्षणावर गदा येत आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा येत असल्याच्या नवीन शैक्षणिक धोरण 2020 मुळे देशातील बहुजन, ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक उच्च शिक्षणापासून दूर राहण्याचा धोका निर्माण झालेला आहे, अशी टीका विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांनी केली. महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमच्या वतीने आयोजित परिसंवादात ते बोलत होते. उर्वेला कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन नवीन शैक्षणिक धोरण 2020 संभाव्य परिणाम आणि उपाय या विषयावर परिसंवाद पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फोरम अध्यक्ष मनोहर चंदिकापुरे होते. थोरात म्हणाले की 1986च्या शैक्षणिक धोरणात वैज्ञानिक दृष्टिकोन, व्यावसायिक शिक्षण आणि नैतिक मूल्यावर भर देण्यात आला होता. मात्र नव्या शैक्षणिक धोरणात ग्रामीण, शहरी, सामाजिक, आर्थिक विषमता आणि विद्यमान शैक्षणिक अडचणीला पुरेसा विचार झालेला दिसत नाही. संपूर्ण शैक्षणिक रचना बदलण्याचा प्रयत्न होत असून पदवी अभ्यासक्रमाच्या कालावधीत बदल, बहुविध निर्गम व्यवस्था आणि केंद्रीकृत पदवी प्रदान प्रणाली यामुळे विद्यार्थी. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.